भारताने घेतला 26/11चा बदला। 26/11 हल्ल्यातील आणखी एका मोठ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू। लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा इंटेलिजन्स प्रमुख आझम चिमाचा याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला। 70 वर्षाच्या चिमाने फैजलाबाद येथे अखेरचा श्वास घेतला। आझम चिमचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे बोलले जात आहे, पण पाकिस्तानच्या जिहादी वर्तुळात संशयाचं वातावरण आहे। आझम चिमाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याबद्दल अजूनही अनेकांना खात्री नाही। काही जिहादींच्या मनात भीती आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण मागच्या काही महिन्यात पाकिस्तानात अनेक दहशतवादी रहस्यमयी पद्धतीने मारले गेले। खास करून भारतविरोधी दहशतवाद्यांना वेचून वेचून संपवण्यात येत आहे। लष्कर ए तोयबाचे जे दहशतवादी मारले गेले त्यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणा आहे असा पाकिस्तानचा आरोप आहे, पण भारताने हे फेटाळून लावले। पण एकामागून एक 26/11 दहशतवाद्यांचा खात्मा होणे यामुळे हे कारस्थान भारतानेच केले आहे असा सर्वांचा संशय आहे। मुंबईवर 2008 साली 26/11चा दहशतवादी हल्ला झाला होता। आजही या हल्ल्याच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत। पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा पाडला होता। अनेक निरपराध आणि निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले होते। आझम चिमा हा मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक होता। भारताला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद हा या हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड होता। आता इतक्या वर्षांनी या हल्ल्यामागच्या अनेक सूत्रधारांना वेचून वेचून मारले जात आहे। यामागे कोण आहे याबद्दल अजूनही कोडच आहे।